वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काळामाथामध्ये श्री संत अवलिया महाराजांची यात्रा सुरू झाली। या यात्रेला लाखो भक्तांनी हजेरी लावली। पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया महाराजांना दाखवण्यात आला। खंडोबाच्या जेजुरीत पालखी सोहळा उत्साहात पार पडला। कोळी समाजाकडून पोवा अर्थात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कुलाबा, नवगाव, थळ अशा अनेक कोळीवाड्यांच्या पालख्या जेजुरी गडावर दाखल झाल्या। यावेळी कोळी समुदायाचा उत्साह पाहण्याजोगा होता। दरम्यान मुंबईच्या कुलाबा कोळीवाड्याच्या पालखीनंही यावेळी सर्वांच्या नजरा वळवल्या। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळमध्ये ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रा उत्सव सुरू आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। यावेळी पालखीसह बैलगाडा शर्यत, आखाडा आणि तमाशा यासारख्या लोककलेचं आयोजन करण्यात आलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मनमाडच्या बुधवाडीत खंडेराव मंदिरात नागी पौर्णिमा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। गावातून मिरवणूक काढून ढोल ताशा आणि संबळ वाजवत मानाचा घोडा आणि काठी नाचवण्यात आली। यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती। डहाणूत बीच फेस्टिवलचं उद्घाटन पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं। यात सांस्कृतिक कार्यक्रमासह इतरही विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांसाठी आहे। तसंच समुद्रात वॉटर स्पोर्ट्सचाही मनसोक्त आनंद घेता येतोय। या फेस्टिवलमुळे पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं चव्हाण म्हणाले। अभिनेता आयुष शर्माच्या रुसलान सिनेमाचा टीजर आउट झालाय। सिनेमात आयुष शर्मा भरपूर ऍक्शन करताना दिसणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। द क्रू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या सिनेमातील अभिनेत्रींचा लुक समोर आलाय। या पोस्टरमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान, कृती सॅनन आणि तब्बू हवाई सुंदरीच्या भूमिकेत दिसतात।